काका शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. पुढे राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्याकडे मोठा खल झाला. घड्याळ दादांना मिळालं, पण दादा आता निघून गेलेत. त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व आता कोण करणार? दादांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसनं आजवर अनेक स्थित्यंतरं अनुभवली, अनेक पराभव पचवले. इतकंच काय, राष्ट्रवादीतली उभी फूट संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. पण राष्ट्रवादीला सगळ्यात मोठा धक्का बसला तो अजित पवार यांच्या अकाली निधनानं. पवार यांचीच राष्ट्रवादी नाही तर शरद पवार गटातील प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता हललाय. अनेक वादळांना निधड्या छातीनं तोंड देणारे शरद पवारही दादांच्या जाण्यानं गहिवरले. अजितदादांच्या नंतर आता राष्ट्रवादीचं काय, असा प्रश्न पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पडलाय. दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसे संकेतही अजित पवार यांच्यासह पक्षातल्या बड्या नेत्यांनी दिले होते. महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली. जिल्हा परिषदेत सुद्धा हेच चित्र पाहायला मिळतंय. ही निवडणूक झाली की घोषणा होणार हे जवळपास ठरत आलेलं होतं. तसे संकेत खुद्द अजित पवार यांनी इंदापुरात दिले. एकमेकांच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्तामामा भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? पण आता अजित पवार यांच्यानंतर काय? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे जाणार? राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? आणि झालं तर दादांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्वतः अजितदादा होते. आता अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीतून दोन नावं चर्चेत आहेत. एक नाव दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं, तर दुसरं नाव ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं. त्यामुळे आता मुद्दा हाच आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सगळ्यात आघाडीवर आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचा कल सुनेत्रा पवार यांच्याचकडे आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावाला कुणाचा फारसा विरोध असणार नाही. पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना लहानपणापासून राजकारणाचं बाळकडू मिळालंय. त्यामुळे दादांची राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊ शकते. दुसरं नाव आहे प्रफुल्ल पटेल यांचं. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. पवारांचे अत्यंत विश्वासू असल्याने ते दिल्लीत पवारांच्या सोबत असायचे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना साथ दिली. अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यकारी अध्यक्षपद पटेलांकडे आहे. अनेक वर्षांचा राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचंही नाव समोर आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का झाले? तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर असं म्हटलं गेलं की तिथली जी बिझनेस लॉबी आहे त्याने ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्ष केलं. आपल्याकडे सुद्धा गौतम अदानी तेवढेच महत्वाचे आहेत, बाकी घटक तेवढेच महत्वाचे आहेत. या सगळ्यांचं भान असणारं, आकलन असणारं असं नेतृत्व आता हवंय. त्यामुळे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे या प्रकारचा चेहरा किंवा सुनेत्रा पवारांसारखा चेहरा की जो सहानुभूतीमुळे कोणालाच नको असणार नाही. सुनेत्रा पवारांना विरोध कसं काय करणार? सुनेत्रा पवारांना यापैकी कोणी विरोध करू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा असा चेहरा सुद्धा आला तरी आश्चर्य वाटणार नाही, कारण त्याला विरोध कोणीच करू शकणार नाही. आणि मग त्या आडून आपण जे काही करायचं ते राजकारण करता येईल, पण या चेहऱ्याला विरोध होणार नाही ही पण शक्यता नाकारता येत नाही. दादांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही शक्यता अधिक मानली जाते. अशा वेळेला शरद पवार यांचा निर्णय अंतिम असेल आणि पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादीतून विरोध होण्याची शक्यता सध्या तरी खूपच धूसर आहे.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पवारांच्या नंतर राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जाईल. कारण अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे या मोठ्या नेत्या आहेत. लोकसभेतल्या अभ्यासू नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांवर सुद्धा सुप्रिया सुळे यांची पकड आहे. तसंच ज्येष्ठांसह तरुण नेत्यांना सांभाळण्यात, सोबत घेण्यात त्या कायमच आघाडीवर असतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक करून पक्षाची जबाबदारी शरद पवार सुप्रियाताईंवर सोपवतील अशी एक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जाते. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का आणि राष्ट्रवादीची धुरा आता कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याकडे पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचंही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.